नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग यांचा अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेला भारताचे स्थान विस्तार आणि भारताचे शेजारील देश तसेच भारताच्या भौगोलिक घटकांविषयी ओळख केल्यानंतर आज आपण भारताचे प्रमुख प्राकृतिक विभागाच्या संदर्भाने अभ्यास करणार आहोत। दक्षिण आशियामध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे। भारतात सर्व प्रमुख भूमिस्वरूपे कमी जास्त प्रमाणात आढळतात। यामध्ये पर्वत, पठार, डोंगर, नद्या, मैदाने यांचा समावेश होतो। 11% भूभाग हा पर्वतीय प्रदेशाने, 19% भाग डोंगराळ, 28% भाग पठारी व राहिलेला 43% भाग हा मैदानी स्वरूपाचा असून भारतीय द्वीपकल्प एक तबकडी असून या तबकड्यांना भारतीय तबकड्या असे म्हणतात। भारतीय द्वीपकल्प प्रमुख विस्तृत असून जुन्या कणात्मक खडकांपासून बनलेले आहे। कॅम्ब्रियन कालखंडामध्ये समुद्र किनाऱ्याचे उत्थापन आणि उच्चाटन होऊन भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती झाल्याचे आपण बघितले होते। यामध्ये भारताच्या प्रमुख 5 प्राकृतिक विभागामध्ये पहिला प्राकृतिक विभाग म्हणून हिमालय पर्वतीय प्रदेश यांचा उल्लेख केला जातो। भारताच्या प्राकृतिक रचनेत एकूण प्रभावी घटक म्हणजे हिमालय पर्वत आणि या पर्वताचा बराच भाग हा नेहमीच हिमाच्छादित आणि अभ्राच्छादित असल्याचे दिसते। या हिमालयीन पर्वतालाच हिमभाग, हिमाद्री, हिमांचल किंवा हिमालय या नावानेही ओळखलात। काही वेळेला याचा उल्लेख श्वेताद्री असा सुद्धा केला जातो। जगात सर्वात उंच आणि सर्वात तरुण असलेल्या या घडी पर्वताची उंची साधारणतः 8000 मीटरपेक्षा अधिक असल्याचे जाणवते। पर्वतरांगा भारताच्या संपूर्ण उत्तर सीमेवरून पूर्व पश्चिम दिशेने सुमारे 2500 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत। या हिमालय पर्वताची रुंदी साधारणतः 150 ते 400 किलोमीटर व या हिमालय पर्वताचे क्षेत्रफळ 5 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे। हिमालयाचा आकार हा धनुष्याकृती चापासारखा आहे। हिमालयाची दक्षिण सीमा पूर्वेकडे 150 ते पश्चिमेकडे 300 मीटर समोच्च रेषांनी निर्देशित केलेली आहे। हिमालयाच्या पर्वतरांगा परस्परांना समांतर पसरलेल्या असून या पर्वतरांगा अनेक ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यांनी काटलेल्या दिसतात। हिमालयाच्या अनेक लहान मोठी पठारे सुद्धा आहेत, ज्यामध्ये चेरापुंजी, शिलांग, लडाख यांचा समावेश होतो। हिमालयाच्या प्राकृतिक विभागामध्ये हिमालयाचे प्रमुख 3 भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहेत। एक महाहिमालय, दुसरा हिमांचल आणि तिसरा शिवालिक टेकड्या। हिमालयाच्या अतिविस्तृत अशा पर्वतरांगांना हिमालय अथवा हिमाद्री या नावाने ओळखतात। पूर्वेस त्यास बहिरगिरी असेही म्हणतात। हिमालयाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांचा समावेश होतो। त्यांची उंची 6000 मीटरपेक्षा अधिक आणि 120 ते 190 किलोमीटर आहे। पर्वताचा सतत हा भाग बर्फाच्छादित असतो। सृष्टी सौंदर्याने या विभागात हस्तमुक्तपणे मोठ्या प्रमाणात सुंदर भूभागांची वैशिष्ट्ये निर्माण केलेली आहेत। या पर्वतरांगेत 146 पर्वत शिखरे आहेत। त्यातील प्रमुख पर्वत शिखरांमध्ये माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, धवलगिरी, नंदादेवी, मान्सून यांचा समावेश होतो। या पर्वतरांगात फारच थोड्या खिंडी असून त्यांची उंची 4000 मीटरपेक्षा अधिक आहे। या खिंडींमध्ये बारालापचाला, सिटकीला, नथुला, झेलपला, जोजिला या खिंडींचा समावेश होतो। दुसरा हिमालयाचा प्रकार आहे हिमाचल आणि लघु हिमालय किंवा लघु हिमालय। प्राचीन काळी या पर्वतरांगांना अंतगीर असे म्हटले जात होते। हिमालयाच्या दक्षिणेस 60 ते 80 किलोमीटर रुंदीच्या पर्वतश्रेणींना हिमाचल असं म्हटलं जाते। या पर्वतश्रेणीची सरासरी उंची 3500 ते 5000 मीटर आहे। या पर्वत श्रेणींचे स्वरूप मात्र तुटक स्वरूपाचे दिसून येते। हिमालय क्षेत्रात उंच पर्वतीय भागाबरोबर लहान नद्यांची खोरी असल्याचे सुद्धा दिसते। या हिमालयामध्ये रानीखेत, मैसुरी, नैनिताल ही थंड हवेची ठिकाणे सुद्धा आढळतात। पीर पंजाल आणि हिमाद्रीच्या पश्चिम भागांमध्ये काश्मीरचे खोरे समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1700 मीटर उंचीपर्यंत आढळतात।
हिमालय पर्वताचा तिसरा प्रकार शिवालिक टेकड्या अथवा बाह्य हिमालय. पूर्वी या हिमालयाला उपोगिरी असं म्हटलं जात होतं. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या शिवालिक या नावाने ओळखतात. यांची रुंदी मात्र 5 ते 15 किलोमीटर आणि उंची 800 मीटरपर्यंत आढळते. या पर्वतरांगांना बाह्य हिमालय असेही म्हणतात. या प्रदेशात सपाट तट असलेल्या दऱ्या आढळतात. त्यांना डून्स असे म्हणतात. विशेषतः देहरादून्स हे थंड हवेचे ठिकाण आणि उत्तरांचल या राज्याची राजधानी याच भागात आढळत असल्याचे दिसते. त्याचबरोबर हिमालयाचे प्रादेशिक विभागसुद्धा पाडण्यात आलेले आहेत. हिमालयाचे पंजाब, कुमाऊ, नेपाळ, आसाम हिमालय अशा 4 भागात विभाजन करण्यात आलेले आहे. पहिला भाग जो आहे पंजाब हिमालय, हा भाग सिंधू नदीपासून ते सतलज नदीपर्यंतच्या प्रदेशाचा समावेश पंजाब हिमालयात केला जातो. जोजिला खिंड याच भागात आढळते. नंगा पर्वत हा सर्वात उंच पर्वत या भागात दिसून येतो. प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात लहान मोठी सरोवरे सुद्धा आहेत. दाल, हुलर इत्यादी सरोवरे याच भागात आपल्याला दिसतात. दुसरं हिमालय आहे कुमाऊ हिमालय. सतलज नदीपासून ते काली नदीपर्यंतच्या प्रदेशाचा समावेश कुमाऊ हिमालय म्हणून ओळखला जातो. या भागात नंदादेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, त्रिशूल, नागा, गंगोत्री ही शिखरे याच भागात आढळतात. त्याचबरोबर नेपाळ हिमालय हा काल्या नदीपासून पूर्वेस तिस्ता नदीपर्यंतच्या प्रदेशांचा समावेश नेपाळ हिमालयात केला जातो. या हिमालयाची उंची साधारणतः 7000 मीटरपेक्षा जास्त असून अति उंच शिखरे या भागात आढळतात. आणि माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, धवलगिरी, गोसाईनाथ, अन्नपूर्णा, मकालू हे उंच पर्वत शिखरे नेहमीच बर्फाच्छादित असून नेपाळ हिमालयाचाच प्रदेश आहे. त्याचबरोबर भारताच्या पूर्वेकडील आसामचा जो भाग आहे, या आसामच्या भागाला तिस्ता नदीपासून पूर्वेस नामचा परवा पर्वतरांगेचा पर्यंतचा विस्तार असलेला भाग हा हिमालय पर्वत म्हणून ओळखला जातो. हिमालयाची निर्मिती कशी झाली याही संदर्भानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. हिमालय पर्वत हा ज्या ठिकाणी आज अस्तित्वात आहे त्या ठिकाणी प्राचीन काळी टेथिस नावाचा समुद्र होता आणि टेथिस नावाच्या उत्तरेकडील जी भूमी होती या भूमीला अंगारा भूमी आणि दक्षिणेकडील भूमीला गोंडवाना भूमी या प्रदेशाने ओळखले जात होते. दोनही भूप्रदेशावरून वाहत येणाऱ्या नद्यांनी टेथिस नावाच्या महासागरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन केले आणि अनेक वर्षे संचयनाची क्रिया सुरू झाल्यानंतर काही वर्षाने समुद्राचा तळ गाळाने भरला आणि समुद्राचा तळ गाळाने भरून त्यावर दाब पडून त्या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली असं भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतात. हिमालय पर्वत हा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. संरक्षणाच्या दृष्टीने भारताची उत्तर भुजाच हिमालय पर्वताला म्हटलं जाते. हिमालयामुळे ध्रुवीय प्रदेशातून येणारे शीत वारे आहेत हे हिमालय पर्वताला अडतात. त्याचबरोबर मोसमी वारे हिमालय पर्वताला अडून बहुतेक ठिकाणी पाऊस पाडतात. हिमालयातून अनेक नद्यांचा उगम झाल्यामुळे नद्याच्या माध्यमातून भूरूपांची निर्मिती झाल्याचे दिसते. हिमालयातील नद्या बारमाही स्वरूपाच्या असल्यामुळे या नद्यांचा मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीसाठी त्याचबरोबर जलाच्या उपयोगासाठी उपयोग केला जातो. घनदाट जंगलातून लाकूड आणि हिमालयातील घनदाट जंगलातून लाकूड आणि औषधोपयोगी वनस्पतीसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत असतात. अनेक प्रकारचे उपयुक्त प्राणीसुद्धा या हिमालय पर्वतातून आपल्याला मिळतात. विविध प्रकारची खनिजेसुद्धा हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतात. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या भूभागाला थंड हवेच्या ठिकाणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्यटन व्यवसाय आणि अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते. हिमालयामुळे सुपीक गाडाच्या उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती झाली आणि हे सुपीक भारतीय मैदान हे भारताला लाभलेले वरदानच आहे. पर्वत उतारावरून आणि नद्यांच्या सुपीक खोऱ्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सफरचंद, केसर, चहा यांची मोठ्या प्रमाणात शेती करून मोठ्या प्रमाणात फायदासुद्धा घेतला जातो. जलसिंचनाच्या क्षेत्राची निर्मितीसुद्धा हिमालय पर्वतामुळे निर्मित झालेली आहे.